शिरोला व्यक्ती आहे आणि मग त्यांनी सांगितलं की आमदारांचं असं कृत्य आहे. त्यांना ओपन चॅलेंज करायला दिलेलं आहे की त्यांच्याकडे कुठले जर खरंच पुरावे असतील तर त्यांनी जनतेसमोर सादर करावेत, त्यातली त्रिवार सत्य पडताळून बघावी. पण AIच्या माध्यमातून मॉर केला जो फोटो टाकून पक्षाची आणि आमची बदनामी करण्याचं कटस्थान उबाटाच्या माध्यमातून दानवे साहेबांनी केलं आहे. हे आपल्या त्रिवार सदरीत आहे. काल तर त्यांना मी सांगितलं की तुमच्याकडे आज तर पार्ट 2 त्यांनी सांगणार होते, पण पार्ट 2 त्यांचा अजून आलाच नाही आहे आणि आज त्यांनी माझं पत्र घेऊन थोडंसं घुमजाव केलेलं आहे. आणि माझं आजही त्या मताशी मी ठाम आहे. जर त्याच्यामध्ये अंशतः सत्यता असेल तरी मी आमदारकीचा राजीनामा द्यायला तयार आहे. या मताशी मी सहमत आहे. पण आत्ता अंबादास दानवेंना कुठलं काम उरलेलं नाही आहे, कुठलं पक्षात पद नाही आहे, पद पण नाही आहे. त्याच्यामुळे खऱ्या अर्थाने त्यांना डोहाळे पडतं असं मला वाटतंय. पक्षामध्ये वेगळी पद निर्माण करण्यासाठी, मातोश्रीला खुश करण्यासाठी अशा पद्धतीचे कोणतेही लोकप्रतिनिधी घेऊन अशा पद्धतीने मॉल केलेले फोटो टाकून एक सनसनाटी पसरावी आणि बदनामी करावी हा त्याचा मागचा उद्देश आहे. खरं तर अधिवेशन काळामध्ये विरोधी पक्षाला खूप काम असं आहे. अनेक महाराष्ट्रात प्रश्न आहेत. अशा प्रश्नाला बाजूला सोडून वेगळ्याच प्रश्नाकडे जातात. याचा अर्थ असा आहे की राजकारणात त्यांनी प्रगल्भता हरवलेली आहे. असल्यासारखं वाटतं कारण की तुमचा जो व्हिडिओ तुम्ही जो एक प्रचारादरम्यान व्हिडिओ बनवलेला होता त्याच्यामधला फोटो वापरून हा व्हिडिओ बनवलाय. आता अंबादास दानवेंना तेवढाच खेळ उरला आहे. लहान पोरांचे जे खेळ आहेत, मॉल कुठलाही फोटो मॉल करून त्याच्या AIच्या माध्यमातून दाखवायचं असा हा भातुकलीचा खेळ त्यांनी मांडलेला आहे. त्याच्याकडे जास्त गांभीर्याने बनणं उचित नाही. नोटीस दिली आहे, मी तुम्हाला नोटीसचं परत देतो. आम्ही 8 दिवसात नोटीस दिली आहे. याच्यामध्ये त्यांनी जर त्याचा खुलासा योग्य रीती नाही आणि त्यांनी जे सांगितलंय की आम्ही पार्ट 2 पार्ट 3 जे काय फोटो होता आम्ही त्याला चॅलेंज दिलं आहे. अंशतः जर त्याच्यामध्ये माझा व्हिडिओमध्ये सहभाग असेल, स्पीचमध्ये किंवा दिसण्यामध्ये, तरी देखील मी आमदारकीचा राजीनामा देण्यास तयार आहे. नोटीसमध्ये काय असं म्हटलं, त्यांच्यावरती काय कारवाई कोण करते? नोटीसमध्ये असं म्हटलंय की पैशाची गड्डी दाखवून जो आरोप माझ्यावरती केला आहे, माझी मानहानी केली, त्या संदर्भात त्यांना इंटिमेशन नोटीस दिली आहे. बा आपण या संदर्भात खुलासा नाही केला 8 दिवसामध्ये तर मानहानीचा गुन्हा त्यांच्यावर दाखल करा. हा सगळा खेळ जो आहे तटकरेंनी रचलाय कारण की तटकरे या सगळ्या खरं आहे. मी तुम्हाला आता 1 मिनिट व्हिडिओ दाखवतो. हा व्हिडिओ बघा, हा फोटो बघा आणि तो फोटो बघा. लाव रे. अरे ऐका ना, अतिशय सर्व नेते मंडळींनी महायुतीच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी खूप प्रयत्न करून आदरणीय तटकरे साहेबांच्या विजयामध्ये खूप मोलाचं योगदान दिलं. आमदार नेत्याने मी आपल्या सर्वांचं मनपूर्वक आभार व्यक्त करतो. अशाच पद्धतीने पुढे देखील आपण काम करावं अशी अपेक्षा व्यक्त करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. बघा हा फोटो आहे, हाच तो व्हिडिओ आहे, हाच फोटो आहे तो. ह्याच्यामध्ये ड्राफ्ट आहे, तुम्ही चेक करू शकता. आता हा फोटो कोणाला होता हे सगळ्यांना माहिती आहे. आणि हे फक्त वक्तव्य तटकरे साहेब जेव्हा खासदार निवडून गेले दुसऱ्यांदा तेव्हा माझ्या विधानसभा मतदार जनतेने मी आभार मानलेत. हा व्हिडिओ तुम्हाला पाठवतो. हा व्हिडिओ नक्की ना. बघा आता झालेल्या नगरपालिकेच्या निवडणुकी संदर्भात जे काय आरोप प्रत्यारोप झाले, कदाचित त्या संदर्भात केलेलं कृत्य असं माझं मत. पुरावे काय भेटलेत का तटकरेंनीच हे केलं म्हणून काही? मी तुम्हाला फोटो, हा जो फोटो इतर कुठेच नाही आहे. हाच फोटो, प्रत्येक नेत्याचे हजारो फोटो असतात. हाच फोटो कोणी पाठवला, कसा पाठवला? नाही, तो त्यांच्याकडे होता फोटो. हा, त्यांनी आता मागणी केली चौकशीची. तटकरे स्वतः म्हणतायत की मुख्यमंत्र्यांनी या गोष्टी चौकशी करावी, तपास कराव्या सगळ्या गोष्टी. चांगली गोष्ट आहे त्यांची मागणी केली असेल या संदर्भातली, तर अतिशय अंदाजी नक्की गोष्ट आहे. हे वॉर का मुख्यमंत्र्यांना भेटणार का? विधानसभेत लोकसभेत त्यांचं हे केलं होतं, जिंकवलं. हा वॉर का आणि भविष्यात देखील हा वॉर वाढू शकतो ना पुढे? बघा असं आहे की आम्हा भरतशेठ असेल, महेंद्र थोरात असेल, मी असेल, वाद पालकमंत्री असेल, ह्या सगळ्या गोष्टी तटकरे साहेबाला फक्त आपल्या घरातच सगळं पाहिजे असतं. आतापर्यंत महाराष्ट्र राजकारणामध्ये आपण सगळे केलेले कृत्य बघितले आहेत आणि ते राजकारणाचे महान संत आहेत तटकरे. त्याच्याविषयी काय अधिक जास्त बोलणार? आता भेटणार मुख्यमंत्री महोदय भेटणार, माझे नेते उपमुख्यमंत्री शिंदे साहेबांना भेटणार, माझे पक्षाचे वरिष्ठ नेते आहेत त्यांना सगळे भेटणार. जी घडलेली जी हकीकत सगळे सांगणार. अंबादास दानवेला नोटीस दिली आहे. अंबादास दानवेला अजून कोणाला नाही, अंबादास दानवेला मी नोटीस दिली आहे. बाकी अधिक कोणाला देणार नाही आहे. त्यांच्यातनं जे काय सत्य बाहेर येईल तपासामध्ये तटकरेंचं नाव पुढे आलं
शिवसेनेची भूमिका काय असेल आणि रायगडमधल्या आमदारांची नेमकी भूमिका काय असेल? संघर्ष आमचा कायमच राज्य होत होता.